देशासाठी प्राण दिले झाले धाडसी बलिदान, देशासाठी प्राण दिले झाले धाडसी बलिदान, त्यांच्या रक्तातून फुलला आपला हिंदुस्थान, आपला हिंदुस्थान। आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद, पालकगण आणि माझ्या मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। 15 ऑगस्ट 1947 हा तो ऐतिहासिक दिवस। या दिवशी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाची आठवण आपल्याला होते। त्यांनी आपल्या देशासाठी जीवाचं रान केलं, तुरुंगवास भोगला, काही तर हसत फासावर जाणं पसंत केलं। म्हणून आज आपण मोकळ्या श्वासामध्ये जगत आहोत। त्यांच्या त्यागाची आठवण आपल्याला होते। शेवटी एकच गोष्ट सांगायची वाटते, स्वप्न साकार व्हावं, देश उन्हाळून निघावा, स्वप्न साकार व्हावं, देश उन्हाळून निघावा, प्रत्येकाचा हातभार लागावा, हीच खरी अभिवादनाची भावना, हीच खरी अभिवादनाची भावना। जय हिंद, जय भारत। बात है हस्ती कभी मिटती नहीं हमारी, कुछ बात है हस्ती कभी मिटती नहीं हमारी, सदैव रहा है दुश्मन दौरे जा हमारा, सदैव रहा है दुश्मन दौरे जा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसके एक गुलिस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसके एक गुलिस्तान हमारा। नमस्कार, माझे नाव तनुजा, मी इयत्ता 7वीत शिकते। आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे। मित्र, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले। या दिवशी या सर्व शूरवीरांना, क्रांतिकारकांना माझा सलाम। आपण भारताचे नागरिक आहोत हे आपले सौभाग्य आहे। आपण भारताचे नागरिक आहोत हे आपले सौभाग्य आहे, पण आपल्या भारताला महान बनवायचे हे आपले कर्तव्य आहे। पण आपल्या भारताला महान बनवायचे हे आपले कर्तव्य आहे। तिरंगा झेंडा फडकतो, सारे जय जयकार बोला, तिरंगा झेंडा फडकतो, सारे जय जयकार बोला। 15 ऑगस्ट अभिमानाचा आपला देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट अभिमानाचा आपला देश स्वतंत्र झाला। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव आदिती पांढरकर, मी आता 7वी शिकते। आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी जी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती। स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूषा पराक्रमाचा आमचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। अध्यक्ष, महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। आपल्यासाठी 1947 साल म्हणजे ऐतिहासिक साल। माणूस असावा, देश असो, स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले। अनेकांचे मार्ग वेगवेगळे होते, पण त्यांचे ध्येय एकच आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य। इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केले। जुलूम, दडपशाही, अन्याय, अत्याचार यामुळे भारतीय जनता दुःखाने होरपळून निघाली। नेहरू, टिळक, सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, राजगुरू या सर्व नेत्यांनी आपल्या भारतासाठी आपले सर्वस्व अर्पण केले। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे, भारताची शान आहे। कित्येक जण फासावर चढले तर अनेकांनी आपली ह्या तुरुंगात घालवली आहे। अनेकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळवलेले आहे आणि हे स्वातंत्र्य टिकवण्याचे काम आपल्याला करायचे आहे। आजच्या दिवशी महान देशभक्तांचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नांतील भारत देश घडवण्यासाठी आपण सर्वजण अतिशय तत्पर असले पाहिजे। आजच्या दिवशी मी एवढेच बोलते की जाता मी एवढेच बोलते की ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा। माणुसकी धर्म आहे देशाचा, फक्त देशासाठीच जगा, माणुसकी धर्म आहे देशाचा, फक्त देशासाठीच जगा। चौथीनं रंगांचा आभाळी सजला, चौथीनं रंगांचा आभाळी सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचं ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांचं ज्यांनी भारत देश घडविला। ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवी ती माता, ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवी ती माता. नमस्कार, माझे नाव जान्हवी. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताच्या इतिहासातील सर्वात अनमोल दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, भगतसिंग आणि लक्ष्मीबाई अशा अनेक शूरांनी भारत मातेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशी शुभ दिवशी अशी शूरवीरांना माझे कोटी कोटी नतमस्तक. जाता जाता एवढेच बोलेल, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेललेल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव नलिनी गणेश कौर. माझ्या शाळेचे नाव श्री गंगा विद्यालय निगोज. मी आता 5वी शिकत आहे. आज आपण इथे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. प्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 3 रंगांचा आपला तिरंगा, केशरी, पांढरा आणि हिरवा. नवी फटकत गातो, नित्य परिक्रमाची गाथा. भारतीय इतिहासात तो दिवस समोर झाला 15 ऑगस्टला. आपला भारत स्वतंत्र झाला. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. भारतीय शूरवीर फक्त देशासाठी लढले. तिरंगा आपला मान आहे, पराक्रमाचे गाण आहे. भारताची शान आहे, तिरंगा आपला प्राण आहे. अनेक जाती धर्म सोबती आनंदाने हा राहतो. माझा भारत भाषा एकता विविधता साधतो. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या भारतीय महापुरुष आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यासाठी आपण त्यांचे स्मरण करूया. भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर, इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करूया. त्यांचे कार्य आठवण करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. त्यांचे बलिदान आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून गेले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.